हरे कृष्ण. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे कृष्ण. आपण 7व्या अध्यायाचा अभ्यास करतोय. भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायाचं नाव आहे नाही, ज्ञान विज्ञान योग किंवा भगवत ज्ञान असेल. ज्ञान विज्ञान योग. तर आज तुम्ही या अध्यायाचा सारांश सांगणार आहात. तुम्हाला आठवतं की मागच्या वेळेस बोलले आम्ही सांगू म्हणून. तर मी काय करतो, एक तुम्हाला डेमो सांगतो की कसं तुम्ही पटकन सांगायचं, नाही तर तुम्ही काय कराल खूप डिटेल मध्ये सांगाल, मग त्याचा वेळ जाईल आपला. त्याच्यामुळे मी तुम्हाला एकदम क्विकली 2 किंवा 3 मिनिटांमध्ये कम्प्लीट करतो. मग तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा. 6व्या अध्यायाच्या शेवटी भक्ती सर्वश्रेष्ठ योग आणि भक्त योगी सर्वश्रेष्ठ आहे असं सांगितलं. 7व्या अध्यायापासून भक्ती योगाचं वर्णन सुरू होणार आहे. पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनला म्हणतात की अर्जुन, ऐक की माझा आश्रय घेऊन माझी भक्ती करून माझ्यावरती मन आसक्त करून तू पूर्ण पणे मला जाणू शकशील. मग मी तुला काय सांगणार आहे, ज्ञान आणि विज्ञान. श्लोक नंबर 2. श्लोक नंबर 3 मध्ये, परंतु हे जाणणारे किंवा मला जाणणारे फारच दुर्मिळ आहेत. श्लोक नंबर 4 मध्ये मी तुला ज्ञान सांगणार आहे, तर पहिल्यांदा तटस्थ नाही, बहिरंग शक्तीबद्दल किंवा पराशक्तीबद्दल सांगेल. ती बनली जड जड पदार्थांपासून, भूमी, अग्नी, पाणी, आकाश. नंतर परंतु या जड प्रकृतीपेक्षा एक श्रेष्ठ अपर प्रकृती आहे, जी म्हणजे जीवशक्ती. श्लोक नंबर 5. श्लोक नंबर 6 मध्ये, पण या दोन्हीचा उगम आणि अंत मीच आहे. श्लोक नंबर 6 मध्ये, आणि प्लस त्याच्यामध्ये हे पण सांगितले की दोन्ही एकत्र येऊनच या सृष्टीमध्ये सर्व काही दृश्य स्वरूपात किंवा प्रकट आहे. श्लोक नंबर 7 मध्ये, परंतु माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाहीये, मीच या सर्वांना मोत्यांच्या हारातील धाग्यासारखा एकत्र ठेवून आहे. मग मी सर्वांना त्यांचा मूलभूत गुण दाखवण्यासाठी कसा मदत करतो हे सांगण्यासाठी श्लोक 8 ते 11 मध्ये प्रत्येक गोष्टीमधला महत्वाचा गुणधर्म किंवा ज्याने ते पदार्थ ओळखला जातो किंवा ते त्या पदार्थाचे कारण आहे, तो मी आहे असे भगवंत सांगतात. जसे की पाण्याची चव, सूर्यचंद्रांचा प्रकाश, बुद्धिमान व्यक्तीची बुद्धी, तेजस्वी व्यक्तीचा तेज, बलवान व्यक्तीचं बल मी आहे असं सांगतात. मग श्लोक नंबर 12 मध्ये सारांश आहे की सर्व काही गुणांपासून बनले, त्याच्यामुळे मी किती गोष्टी न सांगू, फक्त एवढं समजून घे की सर्व काही गुणांपासून बनले आणि मी गुणांचा स्वामी आहे आणि गुणांचा माझ्यावरती काही प्रभाव नाहीये. श्लोक नंबर 13 मध्ये, मग तुम्ही जर सर्वव्यापी आहात, सर्वांचे आधार आहात, मग तुम्ही सर्वांना का दिसत नाही? कारण या भौतिक गुणामुळे जीव मोहित झाले म्हणून मला ते बघू शकत नाही. मग श्लोक नंबर 14 मध्ये, परंतु मग तुम्हाला बघण्याचा काहीच मार्ग नाहीये का? तर भगवान म्हणत आहे, तो म्हणजे माझी शरणागती. ते सोडून इतर कुठलाच मार्ग नाही. मग असं आहे तर सर्व लोक का तुम्हाला शरणागत होत नाहीत? तर ती दुष्कृती आहे. 4 प्रकारच्या दुष्कृतीचे वर्णन केलं. परंतु असं नाही की कुणीच मला शरणागत होत नाही. तर कोण शरणागत होतात? सुकृती. 4 सुकृतींचं वर्णन 16व्या श्लोकामध्ये आहे. आणि या 4 सुकृतीमध्ये म्हणजे अर्थ जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानी. ज्ञानी सर्वात श्रेष्ठ आहे आणि तो मला प्रिय आहे. मग इतरांचं काय? अर्थार्थी, जिज्ञासू ते पण उदारच आहेत, कारण त्यांचं पण माझ्यावरती प्रेम आहे. कमीत कमी माझ्याकडे तरी येतात. परंतु त्यातल्या त्यात ज्ञानीला मी माझ्या समान समजतो. आणि मग हा ज्ञानी कधी शुद्ध होणार, शुद्ध भक्त कधी बनणार? तर अनेक जन्मानंतर किंवा जेव्हा जेव्हाही त्याला भक्तांचा संग मिळेल तेव्हा, आपोआप नाही होणार. मग हे झालं या लोकांचं. परंतु काही लोक असे आहेत की तुम्हाला शरण न येता देवतांना शरण जातात. मग त्यांचं काय? तर भगवंत म्हणतात की ते ज्यांची बुद्धी
भौतिक इच्छांनी हरवून गेलेली आहे असेच लोक देवदेवतांची शरण घेतात. अं, कामस्तैष ऋतज्ञाना प्रपद्यन्ते अन्न देवता तम तम नियममास्ताय प्रकृती आणि ते त्यांच्या प्राकृतिक स्वभावाने म्हणजे शास्त्रविरहित नाही तर स्वभावजन्य श्रद्धेने कुठल्या तरी एका देवतेला शरण जातात. परंतु अर्जुन आता श्लोक नंबर 21 मध्ये म्हणतात की व्यक्ती ज्याही देवतेची उपासना करत असेल त्यांना त्या देवतेबद्दल श्रद्धा पण मीच देतो. श्लोक नंबर 22 मध्ये सांगतात आणि या श्रद्धेतून त्या देवतेची उपासना केल्यावर त्यांना जे फळ मिळतं ते सुद्धा मीच देतो. त्या देवतेची क्षमता नाहीये देण्याची. परंतु या लोकांना हे कळत नाही की देवता हे काय म्हणता येईल अं, नित्य नाहीयेत किंवा देवता सुद्धा नश्वर आहेत. त्यामुळे त्यांनी दिलेले वरदान किंवा उपाय हे सुद्धा नित्य नाहीत आणि नश्वर आहेत. आणि मग इथपर्यंत आपण बघितलं श्लोक नंबर 23 पर्यंत. तर माझा आणखीन एक प्रश्न आहे. हे आपण जी चर्चा करतोय खूपच जास्त तुम्हाला डिटेलमध्ये वाटतं त्याच्यामुळे कन्फ्युजन होतं का ठीक आहे काही बदल करायचे? का एवढं जास्त डिटेल नको? माहिती पाहिजे. पण असं असं तर होत नाही ना, की गुणीभूत, प्राधानीभूत त्याच्यामध्ये सगळं कन्फ्यूज होतंय आणि जी गीता आहे ती पण समजत नाही. तुम्ही काय करू शकता जिथे असं वाटलं ना, तो भाग सोडून द्या. आता आपण कसं आता रिव्हिजन मध्ये बघितलं फक्त सारांश. तसं सारांश समजून घेतलं तरी होऊन जाईल किंवा आणखीन एक ऑप्शन काय आहे, की महाभोगी प्रभूंचं हे चालू आहे ना भक्तिशास्त्री. त्यांच्यामुळे त्यांना एवढं डिटेल घेता येणार नाही कारण वेळ कमी आहे त्यांच्याकडे आणि सगळे लोक पण नवीन आहेत. मग तुम्ही थोडक्यात माहिती पाहिजे असेल तर त्यांचे क्लासेस ऐकू शकता. ज्यांनी भक्तिशास्त्री जॉईन केले ते तर ऐकू शकता. ज्यांनी नाही केलं ते ज्यांनी जॉईन केलं त्यांच्याकडून रेकॉर्डिंग घेऊन ऐका. मग तुम्हाला तिथे पण बऱ्यापैकी कन्फ्युजन दूर होईल. तर माझा असा प्रश्न आहे, एवढं डिटेलमध्ये चर्चा करायची की नाही करायची? सर्वांनी सांगा. सावंत सर तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं काय म्हणणं आहे? नाही, नाही, आता ठीक आहे. माझं म्हणणं असं आहे की फार जास्त डिटेल घेतल्यामुळे काही समजत नाही असं नको व्हायला. म्हणून मी तुम्हाला बरोबर ते पण बरोबर आहे म्हणा. कारण मला स्वतःला समजायला बराच वेळ लागला. त्याच्यामुळे तुम्ही वेळ लागला तर काही हरकत नाही. पण त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय तुम्हाला परत परत ऐकावं लागेल, वाचावं लागेल तेव्हा होईल. ठीक आहे, जर तुम्हाला जरी खूप जास्त कठीण वाटलं ना, तर जेवढं पण काही समजणार नाही असं होणारच नाही. काही ना काही समजेलच. पण तरी सुद्धा तुम्ही काय करा ते भक्तिशास्त्रीचे रेकॉर्डिंग पण ऐका. महाभारत प्रपंच म्हणजे तुम्हाला एक थोडक्यात किंवा सरळ सरळ शब्दात काय आहे ते समजून जाईल आणि मग इकडे पण प्रॉब्लेम राहणार नाही. तर कोण सारांश एकदम मोजक्या शब्दात सांगेल? बघा एका श्लोकाला एकच ओळ सांगायची. एका ओळीपेक्षा जास्त नाही. अरे कोणीच सांगणार नाही. मी तुम्हाला आता तर सांगले 2 मिनिटापूर्वी. हा कृपा तू सांग. हा चालेल प्रयत्न.
हं. अरे वाह! थँक यू, खूप छान. बस असं सिंपल सांगायचं आहे. आता याच्यामध्ये न समजण्यासारखं तर काही मग ठीक आहे. आणखी कोणाची इच्छा आहे सांगण्याची? एक-एक लाईनमध्ये. सावंत सर कुठे गेले? मागच्या वेळेस त्यांनी मला पी-पी-टी पाठवायला सांगितली, सांगतो बोलले. तुमच्याकडे दिले ते ठीक आहे. त्यांना पकडायचं होतं आम्हाला. ठीक आहे, सांगा मग. हं, 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 हं. हां, तुम्ही सांगतो बोलले ते सांगा लवकर आता. तुमच्यासाठी वेट करतो. हां, 13व्या श्लोकापासून सांगा.
हम्म, 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 अरे परफेक्ट, थँक्यू थँक्यू. तर बस बघा, असं सिंपल आहे, याच्यामध्ये एवढं काही कठीण नाही. तर आज ज्यांनी नाही सांगितले, पुढच्या वेळेस आपण सडनली कोणाला तरी बोलणार आहोत. तुम्ही फक्त काय श्लोकांचं भाषांतर वाचूनही तुम्हाला समजून येईल किंवा रेकॉर्डिंग ऐकूनही समजून येईल. तर ठीक आहे. अं, चार प्रकारचे न शरण येणारे, चार प्रकारचे शरण येणारे हे सांगितले. त्याच्या त्याच्या काय म्हणतात, त्याच्यापेक्षा वेगळे असे जे लोक आहेत, जे देव देवतांना शरण जातात, त्यांच्याबद्दल आपण चर्चा मागच्या शनिवारी बघितली. पण आज अशा लोकांबद्दल विचारतायत की जे भगवंतांना हे म्हणतात, काय म्हणतात की भगवंत ही एक व्यक्तिमत्व नाहीये किंवा त्यांना साकार रूप नाहीये. ते ब्राह्मणांपेक्षा एक ब्रह्म आहेत. आणि त्यांचे हे जे कृष्णाचं जे रूप आहे, बासरीचं वगैरे ज्या, हे सगळं हे आहे, काय म्हणता येईल त्याला, काल्पनिक रूप आहे. कृष्ण किंवा राम किंवा विठ्ठल हे काल्पनिक रूप आहेत आणि परमसत्याचं रूपच नाहीये. परमसत्यामध्ये काही गुण नाहीये. परमसत्य निराकार, निर्विकार असं आहे. असे म्हणणारे लोकांबद्दल भगवंत काय म्हणतात ते आपण श्लोक नंबर 24 मध्ये बघू. अशा लोकांबद्दल आज आपण कुठे चर्चा केली? जे परमसत्याला निर्विकार, निराकार मानतात, भगवंतांच्या रूपाला कल्पना समजतात. अशा लोकांबद्दल आज कुठे बघितलं आपण आजच्या पूर्ण दिवसात? हा, उत्तरामध्ये. आज या चर्चेमध्ये उत्तरामधून काही मुद्दे येणार, तुम्ही उत्तर वाचले की नाही समजेल त्याच्यातून. तुम्ही असे लोक ऐकले असतील ना की जे म्हणतात की ईश्वर तो निराकार आहे किंवा रामकृष्ण या सगळ्या कल्पना आहेत, विठ्ठल ही कल्पना आहे. आपल्याला विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये जो निराकार आहे त्याची पूजा करायची आहे. असं ऐकलं की नाही ऐकलं? नाही ऐकलं? ऐकलंय ना. तर हे या सगळ्या लोकांना मायावादी म्हणतात. तर वेळ लागला तरी चालेल, एक श्लोक झाला तरी काही हरकत नाही, आपण हळूहळू बघूया. बघा, मायावाद म्हणजे काय? वाद म्हणजे कुठलं पण एक तत्वज्ञान किंवा विचारधारा. आतंकवाद मध्ये त्यांची विचारधारा आतंकाची आहे. तसे मायावाद यांची विचारधारेमध्ये माया या संकल्पनेला महत्व आहे. तसे दुसरे पण वाद असू शकतात. सांख्यवाद म्हणतात, आपण तुम्ही असे शब्द ऐकले असतील, वादी वाद. तर मायावाद या तत्वज्ञानामध्ये माया ही एक केंद्रीय विचार पद्धती आहे. विचार पद्धती म्हणण्यापेक्षा एक संकल्पना आहे. तर मायावादी तत्वज्ञानी लोकांचं काय म्हणणं आहे की परमसत्य हे निराकार, निर्विकार आहे आणि परमसत्तेवरती जेव्हा मायेचा प्रभाव होतो, तेव्हा ते परमसत्व आता जास्त किचकट आहे, पण मी थोडं सिंपल सांगतो. एक तर ईश्वर भावामध्ये किंवा जीव भावामध्ये येतं. म्हणजे जेव्हा परमसत्य ईश्वर भावामध्ये येतं, तेव्हा ते राम, कृष्ण, विठ्ठल या रूपामध्ये येतं. आणि जेव्हा जीव भावामध्ये येतं, तेव्हा आपल्या सर्वांसारखं येतं. परंतु असं काहीच नाहीये, हे सगळं स्वप्न आहे. आपण पण परमसत्यच आहोत आणि कृष्ण विठ्ठल पण परमसत्यच आहे. तुकाराम महाराज, प्रभुपाद हे सगळे परमसत्यच होते. आपण सर्व एकच आहोत. पण सध्या आपण या मायेच्या प्रभावाखाली आहोत. आणि जेव्हा हा मायेचा प्रभाव जाईल, तेव्हा आपल्याला कळेल की मी आणि तो एकच आहे. सोहम तत्वम असी, हे ज्यांचे महावाक्य आहे. त्या महावाक्यांचे अर्थ आपण नंतर बघू की वैदिक महावाक्य असे का सांगतात. तत्वमसी, सोहम, आणखीन काय आहे?
आणखीन काय वाक्य विसरलो अशी त्यांचे महावाक्य भरपूर असतात या मायावादी लोकांचे. अहम ब्रह्मास्मी, सर्वम खलु इदम ब्रह्म. सगळं काही ब्रह्मच आहे. ब्रह्माचं सोडून सर्व माया आहे. तर असं यांचं जे म्हणणं आहे, त्या लोकांना मायावादी म्हणतात. तर या श्लोकामध्ये भगवंत काय सांगतात? अव्यक्तम व्यक्तिम आपन्नम. तर परमसत्य हे अव्यक्त आहे, असं या मायावादी लोकांचं म्हणणं आहे. आतापर्यंत मी जे बोललो ते मायावादाची विचारधारा आहे, परंतु ती पूर्णपणे चुकीची आहे. नाहीतर तुम्ही तीच लक्षात ठेवाल, की मायावादच म्हणजे तुम्ही म्हणजे असं नको व्हायला, की बाबा मायावादालाच लक्षात ठेवाल आणि पूर्ण चुकीचा अर्थ होऊन जाईल. तर आतापर्यंत आपण जे बोललो हे मायावादी विचारधारा आहे. याच्यामध्ये पण खूप त्यांच्यामध्ये पण भरपूर गट आहेत. अं, अं, तर हे चुकीची विचारधारा आहे. याचे काही खंडन आपण आजच्या उत्तरामध्ये पण बघितलं, उद्याच्या उत्तरामध्ये पण एक दोन मुद्दा येईल. आता हा जो श्लोक बघत आहोत त्याच्यामध्ये पण सरळ सरळ खंडन आहे. आणि मी आज 2 श्लोक दिले होते उत्तरामध्ये. तिथं ती विचारधारा कशी चुकीची आहे ते सांगतात. जसं की मायावादी लोकांचं काय म्हणणं आहे, की आपण ते ब्रह्म आहोत, पण मायामुळे आपण स्वतःला जीव समजतो. याचा अर्थ जेव्हा आपण मुक्त होऊ तेव्हा आपण ब्रह्म होऊन जाऊ. परंतु आजच्या उत्तराच्या श्लोकात आपण बघितले, की भगवंत काय बोलले, की "न त्वेवाहं जतुनासं न त्वं नेमे जनाधिप न चैव न भविष्यामः सर्वभयमतः परम्." की अर्जुन भूतकाळात, वर्तमान काळात आणि भविष्य काळात असं कधीच होणार नाही, की तू, मी हे राजे नव्हते, नाही आहोत आणि नसणार आहोत. आपण सर्वजण स्वतंत्र असणार आहोत. बरं समजा भूतकाळात आणि वर्तमानात कदाचित असं झालं असतं, पण भगवंत बोलले असते ना, की अर्जुन भविष्य काळामध्ये तू माझ्यामध्ये मिक्स होऊन जाशील, तू पण ब्रह्म होईल, मी पण ब्रह्म होईल. किंवा या राजांपैकी कुणी भक्ती म्हणण्यापेक्षा मायावादी साधना केली तर ते ब्रह्म होऊन जातील. पण असे भगवंत बोलत नाही. ते काय म्हणतात, की आपलं वैयक्तिक अस्तित्व तूच म्हणजे तू जीवात्मा नेहमी राहणार आहे. हे राजे, हे जीवात्मे नेहमी राहणार आहेत आणि मी ईश्वर नेहमी स्वतंत्र असणार आहे. असं कधीच होणार नाही, की अर्जुनाने खूप भक्ती केली आणि अर्जुन कृष्ण झाला. असं कधीच होत नाही. पण मायावादी तत्वज्ञानी म्हणतात, की जर तुम्ही खूप साधना केली तर तुम्हीच ब्रह्म होऊन जाल. तर ही पूर्णपणे चुकीची संकल्पना आहे. याचे 2 श्लोक आज आपण उत्तरात बघितले, की गीतेनुसार या मायावादाचं कसं खंडन होतं. मग आपल्याला असं वाटेल, की जर मायावादाचं एवढं खंडन गीतेमध्ये सरळ-सरळ दिलंय, मग का बरं लोकं मायावादाचे पालन करतात किंवा मायावादाचं एवढं प्रचलन आहे? तर त्याच्यामुळे चैतन्य महाप्रभू म्हणतात, "मायावादी भाषे सुनील है सर्वनाश." ते लोक शब्द एवढे विचित्र वापरतात, जसे की तुम्हाला त्या क्लासमध्ये मी बोललो होतो, बाधित अनुवृत्ती, पराग अभाव, ध्वंस अभाव, असे काही काही शब्द आहेत, की केवळ व्यावहारिक दृष्टिकोनासाठी द्वंद्व आहे, नाही ते सगळं अद्वैत आहे. अं, आपण सर्व भिन्न आहोत, हा भ्रम आहे. असे खूप किचकट किचकट मोठे मोठे ग्रंथ आहेत त्यांचे पण. आणि ते वाचून व्यक्तीला असं वाटू शकतं, की अरे मायावाद बरोबर आहे. मीच ईश्वर आहे. कुणाला ईश्वर नाही व्हायचं, सगळ्यांना ईश्वरच व्हायचंय. कुणाला दास व्हावंसं वाटतं, कुणाला दुसऱ्याची सेवा करायची नाही. त्याच्यामुळे मायावादी तत्वज्ञान पटण्याची शक्यता जास्त असते. खास करून बुद्धिस्ट तत्वज्ञान किंवा अद्वैत हे खूप खतरनाक तत्वज्ञान आहेत. जर तुम्ही अद्वैत लेखकांची भगवद्गीता वाचली, तर त्यांची एक एक गीतेमध्ये 2-2, 3-3 खंड असतात. अशी मोठे-मोठे पुस्तकं असतात. आता एका श्लोकावरती फिरून फिरून 25, 30, 50 पानाचं तात्पर्य देतात. आणि शब्द वापरून मग व्यक्तीला फिरून फिरून कन्व्हिन्स करून टाकतात, की तूच ब्रह्म आहे, तूच ईश्वर आहे, तूच कृष्ण आहे, तूच विठ्ठल आहे. आता एक गाणं, एक अभंग आहे मला माहित नाही. देह ही पंढरी आत्मा पांडुरंग. हे गाणं एक अभंग आहे. हे गाणं एक अभंग आहे. गाणं आहे. हां, हां. तर जणू म्हटले तर ठीक आहे. पण मला फक्त इथं मुद्दा हा सांगायचा आहे, ते गीत मला पूर्ण माहित नाही, की जर आत्मा हा पांडुरंग जर असं सिरियसली कोणी म्हणत असेल, तर याला मायावाद म्हणतात. कारण आपण कधीच पांडुरंग होऊ शकत नाही. पण मायावादी लोकांचं म्हणणं आहे होऊ शकतो. हा खूप मोठा त्यांच्यामध्ये आणि आपल्या तत्वज्ञानामध्ये फरक आहे. आणि वैष्णव आचार्यांना सर्व संप्रदायाचे, चारही संप्रदायाचे, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, चैतन्य महाप्रभू, निंबार्काचार्य, त्यांच्या परंपरेतले सगळे मोठे मोठे साधू संत, या सर्वांना मायावादी लोकांचा खूप राग येतो.
म्हणून प्रभुपाद जेव्हा अमेरिकेत प्रचाराला गेले होते, तर त्यांच्या प्रत्येक क्लासमध्ये सांगायचे की मायावादी आर रास्कल, मायावादी फूल. तर ती नवीन अमेरिकन हिप्पी मुलं जे नेहमी नशेमध्ये असायचे, त्यांना ऑलरेडी कृष्ण काय हेच माहित नाही. वरून मायावादी रास्कल म्हणले काय समजणार? त्यांना असं वाटायचं की मायावादी कोणतरी व्यक्ती आहे भारतामध्ये आणि प्रभुपादांचं त्यांच्यासोबत भांडण आहे. तर बरेच वर्ष त्यांना समजलं नाही मायावाद काय फंडा आहे. पण का वैष्णव आचार्यांना त्यांच्याबद्दल चीड येते? कारण समजा तुमचा मुलगा आहे आणि प्रत्येकाला आपलं मुलं आवडतं. कुणी तुमच्या मुलाच्या डोळ्याबद्दल, कानाबद्दल, नाकाबद्दल काही जर बोललं, तर आई-वडिलांना आवडत नाही. का आवडत नाही? कोण सांगेल? म्हणजे बद्दल बोललं म्हणजे काहीतरी वाईट बोललंय किंवा त्या मुलाला कुरूप आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला. तर आई-वडिलांना का आवडत नाही? जे संगीतामध्ये. हां, तर हे आई-वडिलांचं आपल्या मुलांवरती प्रेम असतं आणि मुलांच्या अवयवाबद्दल जर बोललं त्यांना बिलकुल आवडत नाही, की बाबा म्हणजे आपली प्रेमाची वस्तू आहे ना. तसंच आपल्याला सध्या कृष्णावरती प्रेम नाहीये. खरंच कृष्ण आहे का हेच माहीत नाही आपल्याला. खरंच विठ्ठल आहे का हे माहिती नाही. आपण विठ्ठलापासून दूर आहोत याचं पण जाणीव नाही. जेव्हा आपल्याला खरी जाणीव होईल तेव्हा आपण मनामध्ये किती तळमळ निर्माण होईल. अरे, की मी विठ्ठलासोबत नेहमी होतो आणि आता मी इतका दूर आहे. मला एवढे अनर्थ आहेत. पण तळमळ वाटत नाही, भक्तीबद्दल सिरियसनेस नाही. 16 माळा जपा करण्याबद्दल म्हणजे तुम्ही करा असं मी इनडायरेक्टली म्हणत नाही. पण असं वाटत नाही. कारण काय आहे, की ती जाणीवच नाही आपल्याला, की मी विठ्ठलापासून किंवा कृष्ण किंवा रामापासून दूर झालोय. जेव्हा कळेल तेव्हा आपोआपच या गोष्टी आपण खूप सिरियसली करू. तर वैष्णव आचार्यांचं काय असतं, समजा तुकाराम महाराज आहेत किंवा प्रभू रामचंद्रांचे भक्त, त्यांचं भगवंतां आहेत ही गोष्ट पूर्णपणे माहीत आहे. त्यांच्यापासून मी दुरावलो याचं त्यांना खूप दुःख असतं. त्याच्यामुळे खूप त्यांचं भगवंतांवरती प्रेम आहे. मग अशा सर्वात प्रिय व्यक्तीला जर कोणी म्हणत असेल, की विठ्ठलाला नाकच नाहीये किंवा विठ्ठलाला कानच नाहीये, तर त्या साधू संतांना कसं वाटेल? सर्वात प्रिय व्यक्तीला जर कोणी असं म्हणतंय, की विठ्ठलाला हात-पायच नाहीयेत, विठ्ठल निराकार आहे. येस माताजी. हां, तर साहजिकच राग येईल ना. स्वतःच्या मुलाला जर असं बोललं वाटतं, मुलापेक्षा अनंत पटीने प्रिय भगवंत आहे. म्हणजे सध्या आपल्याला ही जाणीव नाहीये. कारण भागवतामध्ये असं येतं, की आपल्याला आपलं शरीर का आवडतं? कारण शरीर हे आत्म्याशी निगडीत आहे म्हणून. आपल्याला आपली मुलं किंवा पती-पत्नी का आवडतात? कारण ते आपल्या शरीराशी निगडीत आहेत म्हणून. आपल्याला नातेवाईक का आवडतात? कारण त्यांचं आणखीन आपल्या शरीराशी निगडीत असलेल्या व्यक्तीशी संबंध आहे म्हणून. परंतु आत्म्याच्या सर्वात जवळचा व्यक्ती आहे भगवंत किंवा परमात्मा. म्हणून भागवतानुसार सर्वात प्रिय व्यक्ती भगवंतच आहे. पण त्याची आपल्याला सध्या जाणीव नाहीये. पण या संतांना या गोष्टींची पूर्णपणे जाणीव असते. म्हणून सर्वात प्रिय, आवडत्या व्यक्तीला जर लोक हे मायावादी असे म्हणतात, की निराकार आहे, त्याच्यामध्ये काही गुणच नाहीयेत किंवा विठ्ठलाने ज्या लीला केल्या पंढरपूरमध्ये सगळ्या कल्पना आहेत. कृष्णाची बासुरी ही काल्पनिक गोष्ट आहे. रामसेतू ही एक कल्पना आहे. हा सर्व भ्रम आहे. जेव्हा आपण स्वप्नातून बाहेर येऊ, तेव्हा आपणच राम होऊन जाऊ. तर हे वैष्णवाचार्यांना बिलकुल आवडत नाही. म्हणून चारही संप्रदायामध्ये मायावादावरती टीका करण्यासाठी खूप लिखाण झालेलं आहे. खास करून मध्व संप्रदायामध्ये. जे उडपी कृष्ण, उडपीमध्ये जो मध्व संप्रदाय आहे, तुम्ही जर तिथे गेले, तर त्यांचं ते मध्वाचार्यांचं जर कधी विग्रह बघितले, तर त्यांची व्हिक्टरी सारखे 2 बोटं त्यांनी दाखवलेले आहेत. म्हणजे जीव आणि ईश्वर नेहमी भिन्न आहे, एक नाहीयेत. असं त्यांची आणि त्यांच्या शिकवणुकीमध्ये मायावाद खंडन हा मुख्य भाग आहे. दोन्ही मायावाद्यांनी आणि अद्वैतवाद्यांनी पण अद्वैत किंवा मायावादी एकच आहेत आणि मध्वाचार्याच्या संप्रदायांनी एकमेकांच्या विरुद्ध खूप ग्रंथ लिहिले. जसं मी तुम्हाला आधी पण बोललो असेल, की एक असं पुस्तक आहे अद्वैत दंतखंडन म्हणजे अद्वैताची आम्ही दात पाडू. तर त्याच्या विरुद्ध अद्वैतवाल्यांनी काही ग्रंथ लिहिले. तर माझा सर्व सांगण्याचा प्रयत्न हाच आहे, की मायावा तत्वज्ञान किती घातक आहे. का मायावादी तत्वज्ञान आकर्षक वाटतं? मायावादी तत्वज्ञानामध्ये मुख्य संकल्पना काय आहे? आणि का बरं वैष्णव आचार्य मायावादाच्या इतके विरुद्ध आहेत?
आणि आपण पण किती जागरूक राहिलं पाहिजे. टीव्हीवर किंवा युट्यूबवर भागवतम क्लास किंवा कोणतेही आध्यात्मिक कार्यक्रम सगळे सारखेच वाटतात. पण सत्संग झाला की गुरुला देव म्हणतात ते लोक, तर हे मायावाद आहे. म्हणजे सत्संगमध्ये जर तो व्यक्ती सांगत असेल की हा मंत्र घ्या आणि तुम्हीच विठ्ठल होऊन जाल, तर तो मायावाद आहे. तर हे समजलं पाहिजे. म्हणून आपल्याला हे गीता क्लास, गीता वाचन करणं, गीता क्लास करणं खूप महत्वाचं आहे. कारण वरवर बघता सर्व काही सारखंच वाटतं. तर हे तुम्हाला मी बॅकग्राऊंड सांगितलं. आता हा श्लोक वाचूया आणि इथे बघूया की कशी भगवद्गीता किंवा कसे भगवंत बिलकुल मायावादाला मान्य करत नाहीत किंवा मायावाद कसा पूर्णपणे चुकीचा आहे. श्लोक नंबर 24. अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते माम बुद्धया. परं भावमजानन्तो ममाव्ययम् अनुत्तमम्. बघा आपण श्लोकालाच बघूया, इथेच बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. तर अव्यक्तम व्यक्तिम आपन्नम. आपन्न म्हणजे आला असं आपण म्हणूया, किंवा प्राप्त झाले किंवा निर्माण झाला किंवा प्रकट झाला. तर हे मायावादी लोकांचं काय म्हणणं आहे? अव्यक्तम व्यक्तिम आपन्नम. जो अव्यक्त होता तो व्यक्तीच्या स्वरूपात आला. म्हणजे अव्यक्त जो निराकार निर्विकार ब्रह्म आहे, तो व्यक्ती म्हणजे विठ्ठल कृष्ण राम होऊन आलाय. असं कोणाचं म्हणणं आहे? मायावाद्यांचं. हे लक्षात ठेवा, नाही तर परत गडबड होईल. अव्यक्त, अव्यक्त म्हणजे जो व्यक्त नाहीये, ज्याला काही गुण नाहीयेत, ज्याचं काही स्वरूप नाहीये, ज्याचं काही रूप नाही, ज्याच्या काही लीला नाही, ज्याच्यामध्ये काही विकार नाहीयेत, असा आहे जो निराकार निर्विकार ब्रह्म. तुम्ही हे शब्द ऐकले असतील. तर तो अव्यक्त व्यक्तीच्या रूपामध्ये येतो. व्यक्ती कोण आहे? राम कृष्ण विठ्ठल. असं या मायावादी लोकांचं म्हणणं आहे. तर या म्हणण्याला भगवंत काय म्हणतात? मन्यन्ते असे म्हणतात. कोण म्हणतात? मला मला म्हणतात. मग अशी लोक कोण आहेत? अबुद्धया. अबुद्धया म्हणजे कोण? हा, कमी बुद्धी किंवा ज्यांना अक्कल नाही. याचा अर्थ कृष्ण मायावादी सिद्धांताला मान्य करतायत का खोडतायत? फोडतायत ना. हा बघा, इथे श्लोकामध्येच क्लिअर होतं. तरी सुद्धा हे मायावादी लोक या श्लोकाला पण फिरून सांगत असतील. पण कुठलाही सामान्य व्यक्ती, ज्याला सामान्य मराठी म्हणा माहित असेल, त्यालाही समजून जाईल. अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम. अव्यक्त व्यक्ती होऊन मी कृष्ण स्वरूपात आलो, विठ्ठल स्वरूपात आलो, असे जे म्हणतात ते अबुद्धय आहेत. आता तुम्हाला एक मजेदार गोष्ट सांगतो. याच्या मागच्या श्लोकामध्ये देवतांची पूजा करणाऱ्यांना भगवंत काय बोलले होते? श्लोक नंबर 3. मूर्ख. हा. पण हा, श्लोकामध्ये काय शब्द वापरलाय श्लोकामध्ये? तुमच्यापैकी एखाद्याने सांगितलं कोणीतरी आता? हा, अल्पमेधसा म्हणजे? हा, अल्पबुद्धीचे किंवा कमी बुद्धीचे. आणि या श्लोकामध्ये मायावादी लोकांना काय शब्द वापरला श्लोकामध्ये? हा, अबुद्धया. हम्म. तर कमीत कमी देवतांची उपासना करणाऱ्यांना भगवंत अल्पबुद्धीचे म्हणतात. पण मायावाद्याला अबुद्धीचे म्हणतात, ज्यांना बुद्धीच नाहीये. म्हणजे देवतांची उपासना करणाऱ्याला तरी थोडंफार डोकं आहे, पण हे मायावाद्यांना काहीच डोकं नाहीये. असं कोण म्हणतंय? हा, हे लक्षात ठेवा. आणि या लोकांची चूक काय होते? परम भावम अजानंतो. त्यांना माझं परम भाव. आता भाव या शब्दाचे बरेच अर्थ आहेत, आपण तात्पर्य बघणार आहोत. जसे आपल्याकडे इंग्लिश डिक्शनरी असतात ना, ऑक्सफर्ड कॅम्ब्रिज वगैरे, तशा संस्कृतच्या पण शब्दांच्या डिक्शनरी आहेत. अं, जसे की निरुक्ती नावाची डिक्शनरी आहे, नंतर मेदिनी नावाची एक डिक्शनरी आहे. तर या भाव या शब्दासाठी आचार्यांनी मेदिनी या डिक्शनरीतून काही अर्थ दिले, की बाबा भाव या शब्दाचे वेगळे अर्थ होतात. त्याचा एक अर्थ आहे अस्तित्व. तर परम भाव मजानंतो, माझं जे अस्तित्व आहे परम आहे. परमला काय म्हणतात? परम म्हणजे उच्च म्हणता येईल. अं, दिव्य म्हणू शकतो. माझं जे दिव्य अस्तित्व आहे ते या अबुद्धीच्या किंवा मूर्ख लोकांना समजत नाही, मायावाद्यांना. आणि कसं आहे माझं दिव्य अस्तित्व?
अव्ययम अनुत्तमम, मी अविनाशी आहे आणि सर्वोत्तम आहे. म्हणजे माझं हे जे स्वरूप आहे विठ्ठल कृष्ण राम, हे सर्वोत्तम स्वरूप आहे आणि हे स्वरूप अविनाशी आहे. हे अव्यक्त व्यक्ती झाला हे चुकीचं म्हणणं आहे. हे या लोकांना समजत नाही, असं भगवंत इथे सांगतात. तर हा या श्लोकातून क्लिअर समजतं की गीता मायावादी संकल्पनेला बिलकुल मान्य करत नाही. मायावादी लोकांना भगवंत अबुद्धी म्हणतात. कमीत कमी देवता उपासकांना थोडंफार तरी डोकं आहे. कमीत कमी ते मान्य तरी करतात की इंद्र, चंद्र, अग्नी, वायूला काहीतरी शरीर आहे. हे मायावादी त्यांना पण म्हणतात भ्रम आहे. आणि यांना हे समजत नाही की बाबा माझं अस्तित्व खूप उच्च आहे आणि माझं हे जे रूप आहे हे सर्वोच्च आहे, अविनाशी आहे. हे या लोकांना समजत नाही, मायावाद्यांना. तर आपण तात्पर्यामध्ये बघू वेगळ्या प्रभुपादांनी आणि इतर आचार्यांनी काय सांगितले. प्रभुपाद काय म्हणतात, प्रभुपादांनी थोडस दया दाखवली मायावादी लोकांवरती. प्रभुपाद म्हणतात देवतांच्या उपासकांना अल्पज्ञ म्हणण्यात आले आहे, तसेच या ठिकाणी निर्विशेषवादी लोकांचे अल्पज्ञ म्हणून वर्णन करण्यात आले. तसं बघता श्लोकामध्ये तर अबुद्धी आणि अल्पमेधस असं म्हटले. अल्पज्ञ म्हणण्यापेक्षा त्यांना अल्पबुद्धी आणि यांना बिंडोक म्हटले. हे दोन्ही कृष्ण म्हणतात, आपण म्हणत नाही. आपण विठ्ठल भक्त आहोत म्हणून आपण एकाला बिंडोक आणि एकाला अल्पबुद्धी म्हणतोय असं नाही. तर भगवंत स्वतःच म्हणतात या दोन्ही प्रकारच्या लोकांना. इथे भगवान श्रीकृष्ण आपल्या साकार रूपामध्ये अर्जुनाशी बोलत आहेत, पण तरीही अज्ञानवश निर्विशेषवादी वाद घालतात की परमेश्वर हा अंतिमतः निराकार आहे. बघा हे वाक्य किती क्लिअर आहे. हे या मायावादी लोकांचा प्रॉब्लेम आहे. भगवंत इथे अर्जुनाच्या समोर साकार रूपात उभे आहेत, गीता बोलत आहेत आणि मीच सगळ्यात श्रेष्ठ आहे असे सांगत आहे. तरी हे मायावादी काय म्हणतात की नाही नाही, परमसत्य ही निराकारच आहे. आता या लोकांना काय बोलणार. याच्या आधी आपण कुठं बघितलं की भगवंत बोलले की अरे अर्जुन, मी कृष्ण, मीच परमसत्य आहे, असे कुठं बोलले. याच्या आधी या अध्यायात कुठं बघितलं आपण. तेव्हा मी तुम्हाला गेस करा असं म्हटलं होतं की या श्लोकातून कसं समजतं की कृष्ण जो अर्जुनच्या पुढे उभा आहे तोच परमसत्य आहे. आपण मत्तः परतरम नान्यथा श्लोक बघितला होता ना. तिथे भगवंत अर्जुनला बोलले की अर्जुन, मी तुझा सारथी कृष्ण, वसुदेव पुत्र, मत्तः परतरम नान्यत, माझ्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही, मी सर्वोच्च आहे, मीच परमसत्य आहे. तर असे तर भगवंतांनी सरळ सरळ अर्जुनाला सांगितले. तरी सुद्धा हे निराकारवादी किंवा मायावादी काय म्हणतात की हे जे कृष्णाचं रूप आहे हे कल्पना आहे म्हणतात. समजा कृष्णाचं रूप कल्पना असतं, मग भगवंत स्वतःच बोलले असते ना, अर्जुन, मी तुझ्या समोर जो उभा आहे मी कल्पना आहे. आणि मत्तः परतरम नान्यत म्हणण्यापेक्षा अर्जुन मत्तः परतरम अन्यत म्हटले असते, ना अन्यत म्हणण्यापेक्षा अन्यत म्हटले असते. नाही अर्जुन, मी एक कल्पना आहे आणि कल्पनातीत निराकार निर्विशेष निर्विकार असं कोणीतरी आहे, असे भगवंत बोलले असते ना. पण असे आतापर्यंत कुठं बोलले का आपल्या अभ्यासात. बोलले का नाही बोलले. नाही बोलले. तरी सुद्धा हे मायावादी लोक काय म्हणतात की नाही नाही नाही, जसे की एका खूप प्रसिद्ध लेखकाची गीता आहे. त्यांचं काय म्हणणं आहे की बाबा कृष्णाला शरण नाही जायचंय, कृष्णाच्या शरीरामध्ये जो अव्यक्त आहे त्याला शरण जायचं. तर या गोष्टीची वैष्णव आचार्यांना खूप चीड येते की बाबा सरळ सरळ भगवंत सांगतात की मी कृष्ण तुझ्या समोर जो उभा आहे मी परमसत्य आहे. आणि जे लोक म्हणतात की अव्यक्त व्यक्त झाला ते बिंडोक आहेत, एवढं सरळ सरळ सांगून सुद्धा पण हे निर्विकारवादी, अद्वैतवादी, निर्विशेषवादी हे मान्यच करत नाहीत की कृष्णाचं किंवा विठ्ठलाचं स्वरूपच परमश्रेष्ठ आहे. तर हे पण आपण आता हळूहळू अभ्यास करतो आणि कदाचित आपलं लक्ष जाते. परंतु सामान्यतः समाजामध्ये लोकांना फरक पडत नाही. निर्विशेष काय, निराकार काय. एकादशी आली तर मंदिरात जाणार, परत मायावाद्यांनी काही कथा दिली तिथे पण जाऊन बसणार. कोणाला काही माहित नसतं नेमकं काय आहे. त्याच्यामुळं गीतेचा अभ्यास करणं किंवा शास्त्राचा अभ्यास करणं एवढं महत्वाचं आहे. नाहीतर मृत्यूच्या वेळेस आपल्याला हे समजणार नाही, मी ब्रह्म आहे का मी ब्रह्माचा सेवक आहे. परत गडबड होऊन जाईल. नंतर प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतात की मग कोणी काय म्हणेल की परंतु मायावादी लोकांचा पण किती अभ्यास असतो शास्त्रांचा. ते मंडलेश्वर, महामंडलेश्वर, भारती, पुरी, अरण्य, काय काय नावं असतात त्यांचे.
आपण तरी गीता आणि भागवतामधले 1-2 श्लोक सांगू ते पण वेळ लागतो आपल्याला आठवायला. पण हे मायावादी लोक एकदम उपनिषद मधले श्लोक सांगतात आणि असे की जे एकदम पाण्यासारखे. 1-2 आपण जसे म्हणू ना शाळेमध्ये, असे आता पण जे ज्यांची नावं नको घ्यायला परत वाद होईल. आता पण जे मायावादी, अद्वैतवादी आहेत, असे खूप आतमधले श्लोक सांगतात. आणि मग असं वाटेल की अरे त्यांनी पण तर एवढा वेदांचा अभ्यास केला. तुम्हाला गीतेचे 2 श्लोक वाचून समजला की कृष्ण किंवा विठ्ठल जे साकार स्वरूप आहे ते श्रेष्ठ आहे आणि अव्यक्त म्हणणारे मायावादी मूर्ख आहेत. त्यांना का कळलं नाही? तर त्याचं उत्तर देतात प्रभुपाद तात्पर्यामध्ये पान नंबर 290 मध्ये. वेदांत आणि उपनिषदांवर वादविवाद करण्यामध्ये असे अभक्त कितीही निपुण असले, तरी ते तुम्हाला जाणू शकत नाहीत. ब्रह्मसंहितेत सांगण्यात आले आहे की केवळ वेदाध्ययनाद्वारे भगवज्ञान होणे शक्य नाही. केवळ भगवंतांच्या कृपेनेच आपण त्यांना जाणू शकतो. म्हणून जरी आपल्याला वाटत असलं की मायावादी लोकांना खूप श्लोक येतात, फक्त श्लोक आले म्हणून भगवत साक्षात्कार होतो असं नाही. असे कितीतरी संत आहेत की ज्यांना लिहिता वाचता पण आलं नसेल तरी त्यांना भगवत साक्षात्कार झाला. जसे की चैतन्य चरितामृतमध्ये एका दक्षिण भारतातील ब्राह्मणाचं उदाहरण येतं, की त्यांना जोडाक्षर वाचता येत नव्हते, परंतु ते गुरुची आज्ञा म्हणून गीता दररोज वाचन करायचे. मग इतर लोक त्यांना हसायचे. तर महाप्रभू बोलले की तुम्हाला वाचता येत नाही, मग तुम्ही का बरं सर्वांच्या समोर वाचताय? लोक तुम्हाला हसतायत. तर तेव्हा ते ब्राह्मण बोले, विप्रक हे शुद्ध शुद्ध गीता पढी विप्रक हे शुद्ध शुद्ध गीता पढी शब्दार्थ न जानी गुरु शुद्ध शुद्ध गीता पढी गुरु आज्ञा मानी. मला पण श्लोक एक्झॅक्टली आठवत नाही बघा, असं आहे आपलं. मायावादी लोकांनी तर आतापर्यंत 100 श्लोक सांगितले असते. विप्रक हे मूर्ख आम्ही शब्दार्थ न जानी शुद्ध शुद्ध गीता पढी गुरु आज्ञा मानी. की ते म्हणले की मला येत नाही वाचायला बरोबर, परंतु माझ्या गुरुनी सांगितले की दररोज वाचन करत जा. अशा एखाद्या गुरुनी आपल्या सर्वांना सांगायला पाहिजे की दररोज वाचन करत जा. तर मग चैतन्य महाप्रभू बोलले की ठीक आहे, पण तुम्ही रडता का आहे गीता वाचताना? तुम्हाला इतर शब्द पण समजत नाही. तर त्यांनी गीतेचं वरचं चित्र दाखवलं चैतन्य महाप्रभूंना, की मी या गोष्टीवर विचार करतो की संपूर्ण जगाचा स्वामी, ज्याच्यापासून सगळं चेतन, अचेतन, जड पदार्थ सर्व काही निर्माण होतं. त्याच्या एका रोमछिद्रातून एवढे ब्रह्मांड बाहेर येतात. एका श्वासामध्ये सर्व काही नष्ट होतं. ब्रह्माचं आयुष्य पण त्यांच्या श्वासाइतकं आहे. एवढी मोठी व्यक्ती एका जीवात्म्यासाठी जो त्यांची भक्ती करतो, त्यांचा सारथी झाला. तर हे किती आश्चर्यकारक आणि किती प्रेरणादायी आहे. म्हणून माझ्या डोळ्यातून अश्रू येतात. तेव्हा चैतन्य महाप्रभू काय बोलले, की खऱ्या अर्थाने तुम्हीच गीता जाणली. कारण तुम्हाला हा भाव कळालाय. भगवंतांचं हे भक्त वत्सलता कळाली. त्याच्यामुळे जरी मायावादी लोकांना खूप श्लोक येत असले, तरी त्यांना हे भगवंतांचा हा साक्षात्कार होणार नाही. त्यांचं पूर्ण आयुष्य या उपनिषद त्या वेदांमधून इकून तिकून तोडातोडी करून भगवंतांच्या साकार स्वरूपाला मिथ्या सिद्ध करणं याच्यामध्येच निघून जातं. आणि हे केवळ आपण म्हणतोय असं नाहीये. हे ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजी स्वतः म्हणतात. जसं की एक श्लोक आहे. जसं की आपण या 290 मध्ये बघा दुसऱ्या अवताराच्या पहिल्या ओळीमध्ये ब्रह्मसंहितेचा प्रभुपादांनी संदर्भ दिला ना. तर तो श्लोक कसा आहे? अद्वैतमच्युतमनादिमानंत रूपम आद्यं पुराण पुरुषं नवयौवनं च वेदेषु दुर्लभमदुर्लभमात्मभक्तो गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. की वेदेषु दुर्लभम अदुर्लभम आत्मभक्त, वेदांमध्ये भगवंतांना मिळवणं, वेदांमधून त्यांना पकडणं खूप दुर्लभ आहे. तुम्ही किती जरी वेदांचा उपनिषदांचा अभ्यास केला, पण मनामध्ये जर भक्ती नसेल किंवा वैष्णवांची सेवा नसेल, महाप्रसादाबद्दल श्रद्धा नसेल, तर किती जरी श्लोक पाठ केले तरी वेदेषु दुर्लभम, तुम्ही दुर्लभ आहात नाही कळणार तुम्ही. अदुर्लभम आत्मभक्त, परंतु आत्मभक्तांना तुम्ही अदुर्लभ आहात म्हणून कितीतरी वैष्णव आचार्यांना भगवंतांचा साक्षात्कार झालाय. मग कुणी जर विचारलं की मायावादी लोकांना एवढे शास्त्र आहे तर त्यांना समजत नाही का? तर त्याचं उत्तर असं आहे की भगवंतांच्या किंवा वैष्णवांच्या कृपेशिवाय कितीही वेद उपनिषद वाचले तरी कधीही भगवंतांच्या व्यक्तिमत्वाबद्दल समजणार नाही. जसं की मला कोण सांगेल वेदांचा सार कोण आहे किंवा वेदांची विषय वस्तू कोण आहे? एक मिनिट हा, मी दुसऱ्या पेजवर आलोय. वेदांची विषय वस्तू, सावंत सर.
कुठला श्लोक? हा, हा, ठीक आहे, चालेल. आता हे दररोजचे श्लोक पाठ करताय की नाही तुम्ही? ते तर सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे. माझ्या पण मला मला तरी कुठे आठवत होतात. करा म्हणजे नंतर एका वर्षानं मग विचारलं की मला सांगता येईल. अं, कृपा तू सांगतेय का? बोल. हा, वेदांतकृत वेद विदेव चाह, की वेदांचा निर्माता, वेदांची विषय वस्तू म्हणजे काय? प्रत्येक पुस्तकाचं काहीतरी एक विषय वस्तू असते किंवा सेंट्रल थीम असते, संकल्पना असते. तर वेदांची विषय वस्तू किंवा वेदांची सेंट्रल थीम किंवा वेदातून मलाच जाणायचे असे भगवंत त्या अध्यायामध्ये सांगतात. परंतु मायावादी लोकांना एवढे वेद आणि उपनिषदांचा अभ्यास करून कृष्ण किंवा विठ्ठल हेच परम विषय वस्तू आहेत हे समजत नाही. याचा अर्थ त्यांच्या अभ्यासाचा उपयोग नाही असं म्हणता येईल. तर हे आपण या तात्पर्याच्या या याच्यामध्ये बघितलं. अं, श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की परम सत्याच्या साक्षात्काराच्या प्रारंभी निर्विशेष ब्रह्माची अनुभूती होते. त्यानंतर अंतर्यामी परमात्म्याची आणि सर्वात शेवटी पुरुषोत्तम भगवत स्वरूपाची अनुभूती होते. सावंत सर, तुमचा काही प्रश्न आहे का? हा, वेद अनंत विषय बोलला, आता इतकाची जाणीला, विठोबाशी शरण जावे, नाम निष्ठा गावे. ते वेदांची विषय वस्तू विठ्ठल आहे, पण मायावादी लोक ते मान्य करत नाही. ते म्हणतात नाही, तो निराकार निर्विशेष तोच विषय वस्तू आहे. तर हा त्यांचा प्रॉब्लेम होतो, त्यांच्या अभ्यासाची गडबड अशी आहे. म्हणून फक्त शास्त्रांचा अभ्यास वैष्णव कृपे वाचून केला तर बोध होत नाही. बोध होण्यासाठी कृपाच लागते. अं, तर मला एक सांगा, निर्विशेष निराकार ब्रह्म आहे की नाही आहे? परमसत्य आहे की नाही? हम्म. किंवा प्रश्न मी परत सांगतो, निर्विशेष निराकार ब्रह्म हे ब्रह्म साक्षात्काराचा भाग आहे की नाही आहे? आहे, हा. तर हे लक्षात ठेवा, याचा अर्थ मायावादी ब्रह्मला मानतात म्हणून आपण ब्रह्माला मानत नाही असं नाहीये. मी हे का सांगतोय? पान नंबर 290 मध्ये दुसऱ्या अवतार्यामध्ये प्रभुपादांनी सांगितले बघा. श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की परमसत्याच्या साक्षात्काराच्या प्रारंभी, म्हणजे सत्याच्या साक्षात्काराची पहिली पायरी निर्विशेष ब्रह्माची अनुभूती होते. म्हणजे निर्विशेष ब्रह्म पण सत्यच आहे. पण त्याच्या समोर पण आणखीन काही आहे. त्याच्या समोर काय? त्यानंतर अंतर्यामी परमात्मा. त्यानंतर आणि सर्वात शेवटी पुरुषोत्तम भगवत स्वरूपाची अनुभूती होते. तर हे ब्रह्म पण परमसत्याचा साक्षात्काराचं स्तर आहे, परंतु मायावादी लोक केवळ ब्रह्मला चिटकून ठेवतात आणि बाकी सगळं कल्पना म्हणतात. ती गडबड आहे त्यांची. तर असं कुठे सांगितलंय? तरी श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये एक श्लोक येतो. वदंती तत्त्वविदस तत्त्वं यज्ञानमद्वयम् ब्रह्मेति परमात्मा इति भगवान इति शब्दते. तर या श्लोकामध्ये सांगितले की परम सत्याचा साक्षात्कार असा 3 पायऱ्यांमध्ये होतो. तर ब्रह्म सुद्धा परमसत्याचाच भाग आहे, परंतु मायावादी लोक त्याच्या समोर मान्यच करत नाही. नंतर प्रभुपाद काय म्हणतात? आजकालचे निर्विशेषवादी तर अधिकच अज्ञानी आहेत, कारण ते निर्विशेषवादाचे आद्य प्रवर्तक शंकराचार्यांनी अनुसरण करत नाहीत. शंकराचार्यांनी स्पष्ट सांगितले आहे की श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम श्री भगवान आहेत. तर शंकराचार्यांनी कुठं सांगितलं? मला वाटते ते गीत असेल, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. असं मी ऐकलंय की त्यांच्या आयुष्याच्या शेवटी त्यांनी या गीताची रचना केली होती, म्हणजे शेवटचा उपदेश दिला. पण याचं पण त्यांचे जे अनुयायी आहेत त्याला तोडफोड करून उलट सांगत नाही, याचा अर्थ असा नाहीये किंवा ते त्यावेळेस भ्रमामध्ये होते असं काहीतरी बोलतात. तर प्रभुपाद म्हणतात की हे लोक आणखीन गडबड करतात. जेव्हा शंकराचार्य म्हणतात की भज गोविंदम भज गोविंदम, गोविंद कोण आहे? गोविंद कृष्ण आहे किंवा विठ्ठल आहे. मग तुम्ही ते पण मान्य करत नाही. हे मायावादी लोकांबद्दल प्रभुपाद सांगताय. तर त्यांचा असा प्रॉब्लेम आहे. निर्विशेषवाद्यांना एक मिनिट, कोणी विचारलं? येस सावंत सर. हा, हा. हे असे फिरवतात ते लोक. आता याच्यामध्ये काय बोलणार आता या लोकांना?
सगळीकडे आता ठीक आहे, तिथे त्यांनी तसं फिरवलं मूळ लोकांनी, पण अव्यक्तम व्यक्ती मापन्न मन्यन्ते माम बुधे याला कशी फिरवणार? यालाही ते फिरवतात. आता याच्यामध्ये आपल्यासारख्या नवीन अभ्यास करणाऱ्या लोकांना पण समजतंय की अव्यक्त व्यक्ती झाला असे म्हणणारे अबुद्धीचे आहेत. किंवा आजच्या श्लोकामध्ये सकाळी आपण स्वतंत्र अस्तित्वाबद्दल नेहमी असतं हे ऐकले वाचलंय. तरी सुद्धा हे लोकांचं शंकराचार्यांच्या शब्दामध्ये ते आता तोडफोड करायला लागले. तर असा प्रॉब्लेम आहे या लोकांचा. निर्विशेषवाद्यांना परमसत्याचे ज्ञान नसल्यामुळे ते श्रीकृष्णांना साधारण देवकी किंवा वसुदेव पुत्र अथवा राजकुमार अथवा महापुरुष असे मानतात. हे पण तुम्ही ऐकलं असेल की कृष्ण एक खूप मोठा धूर्त राजकारणी होता किंवा महापुरुष होता. जसे की महात्मा गांधी होते. काही वर्षानंतर महात्मा गांधीला लोक देव म्हणतील. तसाच कृष्ण होता. असे म्हणणारे पण लोक आहेत. पण ते लोक गीता का वाचत नाहीत? गीतेमध्ये असं कुठं म्हटलं नाही हे का त्यांना समजत नाही ते कळत नाही. किंवा महाभारतामध्ये भीष्म पितामह स्वतः म्हणतात की बाबा कृष्णच नारायण आहे, परम सत्य आहे. देवकी नाही काय कुंती देवी म्हणते, पांडव म्हणतात, विदुर म्हणतो, व्यासदेव म्हणतात, नारद मुनी म्हणतात. तर एवढे सर्व मोठे मोठे लोक वेडे आहेत काय सांगणारे? तर हे असे एकच भाग पकडून काहीतरी त्याचा अर्थ काढणारे असे लोक आहेत की नाही तो मोठा पुरुष होता, धूर्त होता. पण हे सगळं चुकीचं आहे. हे मायावादाचाच भाग आहे. मायावादाचे खूप प्रकार आहेत. त्याचा हा एक प्रकार आहे. तर परत मग संदर्भ दिलाय की जसं आपण आधी एक संदर्भ बघितला होता ब्रह्मसंहितेमधून की केवळ वेदांच्या अध्ययनाने काही होत नाही. भक्तीमुळेच भगवंतांबद्दल ज्ञान होऊ शकतं. तसंच एक भागवतामधला संदर्भ आहे आणि तो पण ब्रह्माजींचाच आहे. ब्रह्मसंहिता ब्रह्माजींनी दिली आहे आणि हा जो संदर्भ आहे बघा पान नंबर 290 मध्ये 10, 14, 29 हा एक श्लोक सांगितलाय. ते पण ब्रह्माजीच बोलतात. या जगामध्ये म्हणजे सर्व जीवांमध्ये सर्वात बुद्धिमान कोण आहे? जीवतत्वामध्ये सर्वात बुद्धिमान कोण आहे? ईश्वर म्हणत नाही मी जीवांमध्ये. म्हणजे मनुष्य अ? जीवामध्ये तुम्हाला परत सांगतो. जीवांमध्ये मनुष्य, देव, दानव, देवी, देवता या सर्वांमध्ये सर्वात बुद्धिमान कोण? येस कृपा. ठीक आहे. त्या 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 याने नाही सांगत आहे मी. सामान्य विचाराने सगळ्या देवतांमध्ये सगळ्यात जास्त इंटेलिजन्स कोणाकडे? हं? ब्रह्माजी. कारण ब्रह्माजी एवढ्या ब्रह्मांडाची निर्मिती करतात ना, निर्मिती करायला किती डोकं लागत असेल? मी तुम्हाला एका क्लासमध्ये बोललो होतो ब्रह्माजीकडे क्वाड्रा कोर प्रोसेसर आहे. ते ब्रह्माजी खूप बुद्धिमान व्यक्ती आहेत. तर असं मी का सांगतोय? कारण एकतर ब्रह्मांड निर्माण करायला खूप बुद्धी लागते. त्या व्यक्तींच्या मुखातून वेद बाहेर येतात. त्यांना वेदांची भागवतामध्ये पण एका ठिकाणी ते म्हणतात की भगवान ब्रह्म कारस्नेन तीरन्वीक्ष्य मनीषया तद अद्यवस्फुटस्थ रतिरात्मन येतो भवेत. नाही अतो अन्य शिव पंथा विशिते संस्कृता वासुदेव भगवती भक्ती योगो ततो भवेत. की ब्रह्माजींनी वेदांचा 3 वेळा अभ्यास केला. तर आपण 3 वेळा अभ्यास केला तर मानू शकतो, पण ब्रह्माजीने 3 वेळा अभ्यास केला म्हणजे 4 डोक्यांनी 3 वेळा. म्हणजे ज्यांच्या मुखातून वेद आले. म्हणजे एवढी बुद्धिमान व्यक्तींनी वेदांचा अभ्यास करून ब्रह्माजी काय निष्कर्ष देत आहेत? तर माझं सांगण्याचं तात्पर्य काय आहे, एवढी सर्वात श्रेष्ठ बुद्धिमान व्यक्ती जर एखादी गोष्ट सांगत असेल, तर त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे. आता आपण काय चर्चा केली होती, ब्रह्माजींनी काय सांगितलं की केवळ शुष्क अभ्यास करून काही होणार नाही, भक्ती पाहिजे तेव्हा भगवंतांबद्दल समजेल. तेच ब्रह्माजी परत एक श्लोक बोलतायत 10व्या स्कंदामध्ये. तो श्लोक आपण गाऊया. तुमच्याकडे गीता आहे का? पान नंबर 290 उघडली सर्वांनी? पान नंबर तर पान नंबर 290 मधला बघा एक काय म्हणता येईल स्मॉल फॉन्ट मध्ये एक श्लोक आहे तो आपण गाऊया. खूप छान आहे. हा तोच. अथापि ते देवपदाम्बुजद्वय प्रसादलेशानुगृहीत एव हि. जानाति तत्त्वं भगवन्महिम्ना न चान्य कोऽपि चिरं विचिन्वन्.
तर या ब्रह्मांडातली सर्वात बुद्धिमान व्यक्ती काय सांगतेय? अथापि ते देव पदांबुजे द्वय प्रसाद लेशानुग्रहित एव ये देवा. हे नारायणा, हे कृष्णा, तुझे दोन्ही चरण कमळासारखे आहेत आणि या चरणाचा अनुग्रह झाल्याशिवाय, अनुग्रह म्हणजे प्रसाद, प्रसाद पण पूर्ण प्रसाद नाही, लेश लेश मात्र जरी प्रसाद मिळाला किंवा लेश मात्र जरी तुमच्या चरणाची कृपा झाली, अशाच व्यक्तीला जानाति तत्वम भगवं महिम्न, अशाच व्यक्तीला तुमचे भगवंत तत्व किंवा तुमचे स्वरूप समजू शकते. परंतु तुमच्या चरणाची किंवा तुमच्या भक्तीची किंवा तुमची लेशमात्र जरी कृपा नसेल, तर या व्यक्तीला न चान्य एको अपि चिरम विचिन्व, खूप काळासाठी जरी त्या व्यक्तीने वेदांचा अभ्यास केला, विचिन्वन म्हणजे अभ्यास करणे, आणि चिरकाळासाठी जरी अभ्यास केला तरी त्यांना तुमच्या स्वरूपाबद्दल माहिती होणारच नाही. तर हे कोण बोलतात? ब्रह्माजी म्हणतात. दोन ब्रह्माजींचे संदर्भ बघितले, ब्रह्मसंहिता आणि भागवतांचा, की या लोकांना किती जरी शास्त्र येत असेल तरीही भक्ती करत नाहीत. वैष्णवांची सेवा किंवा तुमच्या चरणाबद्दल यांना आदर नाहीये, तुम्हाला चरणच नाही म्हणतात ते. काय चरणाचा आदर करणार? तर या लोकांना तुमच्याबद्दल कधीच ज्ञान होणार नाही, असे ब्रह्माजी सांगतात. म्हणून बघा प्रभुपाद काय म्हणतात, केवळ वेदाध्ययनाने किंवा मानसिक तर्कवादाच्या आधारे भगवान श्रीकृष्ण, त्यांचे रूप, गुण किंवा नाम इत्यादी जाणणे शक्य नाही. नुसतं वाचन केलं की किती जरी डोकं वापरलं, केवळ भक्ती योगाद्वारेच मनुष्य श्रीकृष्णांना जाणू शकतो. आणि भक्ती योगामध्ये सर्वात महत्वाचं महामंत्राचा जप, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या महामंत्राचा जप करून जेव्हा मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये युक्त होतो, तेव्हाच तो भगवंतांना जाणू शकतो. श्लोका श्लोका म्हणजे आता मला सांगा, आपण जो गीतेचा अभ्यास करतोय, या अभ्यासाने आपल्याला भगवंत समजतील की नाही समजतील? अं, पण त्यांनी तर असं सांगितलं की मायावादी लोकांना खूप उपनिषद वेद वगैरे येतात तरी सुद्धा त्यांना तुमच्याबद्दल समजत नाही. मग आपण गीतेचा अभ्यास करून कसं काय आपल्याला समजतील? हा, तुम्ही उत्तर दिलंच आहे म्हणा, कारण ते लोक भक्तीचं काही करत नाहीत. मला एक गोष्ट आणखी सांगायची होती, की आपण हे जो गीतेचा अभ्यास करतो ही सुद्धा भक्तीच आहे. हा, असं नका समजू की अभ्यास करणं म्हणजे मायावादी लोकांसारखं आहे किंवा केवळ बुद्धिजीवी लोकांचं काम आहे, असं नाहीये. या अभ्यासात आता आपण चर्चा केली किती महत्वाचं आहे. दिशाभूल वाचण्यापासून नेमकं द्वैत अद्वैत मायावाद काय हे समजणं पण महत्वाचं आहे. कठीण जाईल पण महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण ही जी गीता वाचतोय ही भक्तीच आहे. शास्त्र श्रवण, वाचन, प्रसाद घेणे, हरिनाम जप करणे, वैष्णवांची सेवा, जसं आपण एबीसीडी बघितलं होतं ना, ए फॉर असोसिएशन, बी फॉर बुक्स, तर हे भक्तीच आहे. असं कधी समजू नका की शास्त्र वाचन किंवा अध्ययन महत्वाचं नाहीये. त्याच्यामध्ये गीता वाचून आपल्याला वैष्णवाचा संघ मिळतो. कोण सांगेल कसा मिळतो? कोण सांगेल? येस माताजी. आपल्या सर्वांचा झाला. प्लस मला हे म्हणायचं होतं की आपल्याला एक खूप महान शुद्ध भक्ताचा संघ मिळतो. परफेक्ट. अरे वा, तुम्ही छान, बरेच जणांना माहिती आहे. कारण हे प्रभुपादांचे तात्पर्य प्रभुपादांच्या शब्दरूपात आहेत ना. प्रभुपाद काय म्हणायचे की हे मला कृष्णाने सांगितले, माझ्या मनानं नाही लिहिलं मी. तर आपल्याला हे प्रभुपादांचा संघ मिळतो, म्हणून असं कधी विचार करायचा नाही की शास्त्र वाचन हे कमी महत्वाचं आहे. किंवा इस्कॉनमध्ये पण मी बऱ्याचशा लोकांना असं बोलताना ऐकले, अरे क्या पढाई पढाई करणे काय, चलो कुछ सेवा करते. सेवा खूप महत्वाची आहे, याच्याबद्दल काहीच म्हणणं नाहीये. दोन्ही पण एक्स्ट्रीम टोकं नको, की नुसती सेवा सेवा आणि शास्त्र काहीच माहित नाही, किंवा नुसतं शास्त्र शास्त्र सेवा म्हटली की मला शास्त्र, मला वाचन करायचं, मला वेळ नाही. दोन्ही बरोबर नाही, पण शास्त्र वाचन आणि सेवा दोन्ही आवश्यक आहे. त्याच्यामुळे असं कधी विचार नाही करायचा की शास्त्र वाचन महत्वाचं नाहीये. असे लोक म्हणतात. जसं की महाभारत रू काही दिवसापूर्वी माझ्या रूम मध्ये आले होते, तर ते बोलले की कसाच गीता क्लास चालू आहे. मी म्हटलं खूप कमी लोक येतात, 5-10 लोक असतात. तर म्हणजे मला असं कोणाला काही म्हणायचं नाही, पण ते बोलले की जे लोक गीता क्लासमध्ये येत आहेत ना, तेच पुढे सत्संगाला वाचवतील. हे त्यांचे शब्द आहेत. कारण ते बोलले जोपर्यंत शास्त्रावर आधारित श्रद्धा, मजबूत भावना निर्माण होणार नाही,
तोपर्यंत भावनिक भक्ती जास्त वेळ टिकणार नाही. उद्या काही भक्तांमध्ये वादविवाद झाला किंवा असे तुम्ही बऱ्याच मला सन्मान दिला नाही, माझं असं नाही झालं. तर छोट्या-छोट्या गोष्टींनी मग गट पडणे, भक्ती सोडून देणे, अशी कुठली लोकं करतात जे की शास्त्रामध्ये श्रद्धा निर्माण करत नाहीत. वरवरची श्रद्धा असते तेव्हा. किंवा आजारी पडले की लगेच भक्ती सोडून दिली, भगवंताने कुठं माझं बरं केलं. तर त्यांना भक्ती समजलीच नाही. आणि मग बहुतांशी सत्संगामध्ये अशा लोकांची संख्या जास्त असते, की भावनिक स्तरावरती जपा वगैरे करतात, पण तत्वज्ञान जाणून घेण्यामध्ये रुची नसते. तर ते चुकीचं नाहीये. त्यांना सेवेमुळे पण ज्ञानाचा बोध होतो, याच्याबद्दल काही म्हणणं नाहीये. पण जास्त दिवस भावनिक स्तरावर नाही राहिलं पाहिजे. आपण पण प्रयत्न केला पाहिजे गोष्टी समजून घेण्याच्या. नाहीतर काय होईल की मग अं, समजा सत्संगामध्ये 90% लोक भावनिक आहेत आणि 10% लोक शास्त्रीय. आता मला त्यांना कमी नाही म्हणायचं हा, असं गैरसमज करू नका. आहे तर मग काय होतं की त्यांच्यातले वादविवाद थंड करण्यामध्ये खूप शक्ती लागते. त्यांचे काय म्हणते रुसवे फुगवे दूर करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. परंतु जो व्यक्ती शास्त्रीय श्रद्धा आहे त्याला कळून चुकतं की बाबा आता हे मला खूप दुर्मिळ गोष्ट मिळाली. त्याच्यामुळे तो थोडंफार सहन करतो. म्हणून शास्त्र वाचन पण फार महत्वाचं हे मला सांगायचं होतं. तर 2 संदर्भ आपण बघितले. परत 290च्या शेवटी हे मायावादी लोक काय म्हणतात त्याच्याबद्दल प्रभुपाद सांगतात. निर्विशेषवादी अभक्ताला वाटते की श्रीकृष्णांचा विग्रह हा भौतिक आहे. तुम्ही विचार करा, वारीला एवढे लोक जातात. समजा कोणी तिथे जाऊन साऊंड सिस्टम मध्ये बोललं, अरे विठ्ठलाचा हा विग्रह भौतिक आहे, ही एक कल्पना आहे. तर वारकऱ्यांना कसं वाटेल? त्या व्यक्तीला तिथेच बदलून काढतील ते. परंतु मायावादी लोक त्यांच्या लिखाणामध्ये असं लिहितात की हे भौतिक आहे. आणि त्यांच्या लीला, त्यांची रूप इत्यादी सर्व काही मायाच आहे. म्हणजे विठ्ठलाने पुंडलिक सोबत जी लीला केली, नंतर जनाबाई सोबत ज्या लीला केल्या, त्यांच्यासोबत जी घरकामं केली, ही सगळी माया आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. हे सगळा भ्रम आहे, असं काही वास्तविक नाहीये. रामाचे युद्ध कल्पना, कृष्णाची बासरी कल्पना, त्याच्यामुळे वैष्णव आचार्यांना खूप चिड येते. अशा निरीश्वरांना मायावादी म्हटले जाते. मायावादी मायावादी काय तर इथे पण प्रभुपादांनी लिहिले. त्यांना परमसत्याचे ज्ञान नसते. देवतांचे उपासक निरनिराळ्या पान नंबर 291 निरनिराळ्या देवलोकांमध्ये जातात आणि भगवान श्रीकृष्णांचे भक्त कृष्ण लोकांमध्ये जातात. असे स्पष्टपणे सांगण्यात आलेले असताना मूर्ख निर्विशेषवादी म्हणतात की भगवंत निराकार आहेत आणि सर्व रूपे काल्पनिक आहेत. तर इथे प्रभुपाद काय सांगतायत की बाबा मागच्या श्लोकामध्ये आपण बघितले भगवंतांनी सरळ सरळ सांगितले की देवान देव यांती मदभक्ता यांती मामपी. जे देवतांची उपासना करतात ते देवतांची प्राप्ती करतात. याचा अर्थ काय होतो की देवतांचं पण रूप आहे. अग्निदेवाचं रूप आहे, सूर्यदेवाचं रूप आहे, त्यांचे स्वतःचे ग्रह आहेत, त्यांची जनता प्रजा आहे आणि त्यांचा भक्त त्यांच्या ग्रहामध्ये जातो. त्याच पद्धतीने भगवंतांचे भक्त वैकुंठ धामात, साकेत धामात किंवा गोलक वृंदावनामध्ये इतर वैष्णवांसोबत भगवंतांची सेवा करतात. एवढं स्पष्ट असूनही त्यांचं काय म्हणणं आहे, तर इथे गीतेमध्ये सांगितले. मूर्ख निर्विशेषवादी म्हणतात की भगवंत हे निराकार आहेत आणि ही सर्व रूपे काल्पनिक आहेत. परत 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 एकच मुद्दा प्रभुपाद ठामपणे किंवा आपल्या डोक्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात की मायावादीच्या सांगण्यामध्ये काय चुका आहेत आणि गीता कशी त्याला अमान्य करते. याच्यासाठी वेगवेगळे संदर्भ, गीतेचे संदर्भ, ब्रह्माजीचे संदर्भ, भागवतांचे संदर्भ हे सगळे सांगितले. आता गीतेमध्ये काय स्पष्ट आहे, पान नंबर 200 स्पष्टच आहे की देवता किंवा भगवान श्रीकृष्ण कोणीच निर्विशेष नाही, सगळ्यांना रूप आहे. आता आपल्याला रूप आहे, आपल्या वडिलांना रूप आहे, आपल्या आजोबांना रूप होतं, पण आपल्या सगळ्यांचे जे वडील आहेत त्यांनाच रूप नाही. त्याच्यामध्ये काय तर्क आहे? त्या सर्वांना स्वतंत्र व्यक्तित्व आहे. देवतांना स्वतंत्र व्यक्तित्व आहे, आपल्याला स्वतंत्र व्यक्तित्व आहे, असं आपण आज कुठं बघितलं? हा, त्याच्यामुळे मी तुम्हाला आज सांगितले ना, हा श्लोक तत्वज्ञानासाठी खूप खूप खूपच महत्वाचा आहे. तुम्ही पाठ करा, त्याच्यावर विचार करा. तर मायावादी खंडनासाठी तिथे आपण बोलले ते सगळे स्वतंत्र आहेत. म्हणजे देवता पण स्वतंत्र आहेत, आपण पण स्वतंत्र आहोत. आता मी आणि सावंत सर एक आहे असं थोडी आहे. तर मायावादी लोक म्हणतात की तुम्हाला आता व्यवहारात असं वाटतं की तुम्ही वेगळे आहात, पण तुमचा भ्रम दूर होईल तेव्हा तुम्हाला कळेल तुम्ही दोघे एकच आहात. तर नत्वे वाहन ज्यातून असं मध्ये याला पूर्णपणे खोडून काढले भगवंतांनी. त्या सर्वांना स्वतंत्र व्यक्तित्व आहे. श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान आहेत. त्यांचे स्वतःचे धाम आहे. देवतांनाही स्वतःचे ग्रहलोक आहेत.
त्यामुळे परमसत्य निराकार आहे आणि परमसत्याची रूपे ही काल्पनिक असल्याचे अद्वैतवाद्यांचे मत हे वस्तुस्थितीला अनुसरून नाही. कोण सांगेल अद्वैतवाद्यांचं हे मत का बरं वस्तुस्थितीला अनुसरून नाही, की परमसत्य निराकार आहे? कोण सांगेल, कोण प्रयत्न करेल? लोक नाही सांगायचे, फक्त आजच्या पूर्ण दिवसभराच्या चर्चेतून तर्क लावून सांगा. येस माताजी, संगीता माता. हे पण बरोबर आहे, पण मला असं म्हणायचंय की त्यांचं हे मन वस्तुस्थितीला अनुसरण नाही, हे आज आपण आजच्या दिवसभराच्या चर्चेतून कुठून कुठून सांगू शकतो. प्रतिभावान सांगू शकतो, वस्तुस्थितीला धरून नाहीये, कारण भगवंत आमचा सगळ्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे. परत ममैवांश जीवलोके जीवभूत सनातनमध्ये पण आपण सांगू शकतो की हे नेहमी सनातन काळासाठी अंश आहेत. परत आजच्या श्लोकामधून सांगू शकतो की जे अव्यक्त व्यक्त झाला ते बिंडोक आहेत असे म्हटले भगवंत. परत ब्रह्माजींच्या संदर्भातून सांगू शकतो की यांचं म्हणणं हे वस्तुस्थितीला धरून नाहीये. परत मागच्या श्लोकातून सांगू शकतो की बाबा देवतांचे ग्रह आहेत, त्यांचं स्वतंत्र व्यक्तित्व आहे, मग भगवंतांचं का व्यक्तित्व नाहीये? तर या सगळ्या दिवसभराच्या चर्चेतून समजतं की हे अद्वैतवादाचं जे मत आहे ते वस्तुस्थितीला धरून नाहीये. कारण गीता वेगळी सांगते आणि तुम्ही वेगळं सांगताय. मग त्यांचं मानणार की भगवंतांचं मानणार? तर या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले की ही रूपे काही काल्पनिक नाही आहेत. आज या श्लोक स्पष्ट सांगले, कारण अव्यक्त व्यक्ती झाला हे म्हणणं मान्य नाहीये, म्हणून ही रूप काल्पनिक आहेत हे मान्य नाहीये. वेदही स्पष्टपणे सांगतात की परम सत्य हे, आता हे थोडंसं किचकट वाटेल तुम्हाला, तर असं का बरं प्रभुपादांनी सांगितले? मराठी भाषांतरामध्ये त्यांनी एकच संदर्भ दिलाय, पण इंग्लिश गीतेमध्ये आणखीन संदर्भ आहेत. तर का हे संदर्भ दिले? कारण मी तुम्हाला बोललो ना, हे लोक काय करतात की उपनिषद आणि वेदांचे संदर्भ देतात, मायावादी लोक, आणि भागवत रामायण वगैरे मान्य करत नाहीत. म्हणून आपले आचार्य सुद्धा उपनिषदांचा संदर्भ देतात. जसं की एक संदर्भ आहे, विज्ञानम आनंदम ब्रह्म. ब्रह्म हे विज्ञान आणि आनंदाने भरलेले, आरण्यक उपनिषद, बृहदारण्यक उपनिषद. नंतर अनंत कल्याण गुणात्मको असो, विष्णू पुराणचा उपनिषद, उपनिषद नाही संदर्भ. नंतर आनंदमय अभ्यासात हा पण एक उपनिषद मधला संदर्भ आहे. तर हे 3 संदर्भ का दिले? कारण त्यांना हे लोक त्या ग्रंथांना मानतात ना, आपले ग्रंथ आपले म्हणण्यापेक्षा रामायण महाभारत मान्य करत नाही. ते म्हणतात हे काल्पनिक आहे किंवा मनानच लिहिले. परंतु हे जे संदर्भ आता उपनिषद मधून दिले त्याला त्यांना मान्य करावं लागतं. आणि त्याच्यामध्ये काय सांगितले की बाबा जो परम ब्रह्म आहे किंवा ज्याला तुम्ही ब्रह्म निराकार म्हणता, त्याच्याबद्दल काय सांगितले? आनंदमय अभ्यासात तो आनंदाने भरलेला आहे. आता मला सांगा, निराकार निर्विकार व्यक्ती आनंदाने भरलेली आहे, हे मान्य करताना तो व्यक्ती असला पाहिजे हे समजणं अधिक सोपं होतं, कारण व्यक्तीमध्ये क्रिया असतात, वेगवेगळ्या क्रिया करून तो आनंदाचा अनुभव घेतो. पण याच्यापेक्षा दुसरा प्रॉब्लेम काय होतो मायावादी लोकांचा? त्यांचं म्हणणं आहे की ब्रह्मामध्ये काहीच विकार नाहीये. समजा ब्रह्मामध्ये आनंद आहे असं जर म्हटलं, तर मग त्याच्यामध्ये विकार झाला. आनंद म्हणजे भावना बदलली ना. आनंद ही एक भावना आहे. समजा एखाद्या व्यक्तीमध्ये काहीच भावना नाही, सुख पण नाही, दुःख पण नाही, आनंद नाही, एकदम दगड आहे. ते ब्रह्माला ऑलमोस्ट दगड सारखं करून टाकतात. परंतु इथे आपण शास्त्रात बघतोय की आनंदमय अभ्यासात विज्ञानम आनंदम ब्रह्म, की ब्रह्म विज्ञानाने आनंदाने भरलेला आहे. याचा अर्थ त्याच्यामध्ये गुण आहेत, विकार आहेत. याचा अर्थ तो साकार असला पाहिजे, असा सांगण्याचा प्रयत्न आपले वैष्णव आचार्य करतात. हे तुम्हाला कठीण वाटलं काही हरकत नाही. फक्त एवढा मुद्दा लक्षात ठेवा की असं नाही की ते उपनिषदांमधून सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात म्हणून वैष्णव आचार्यांनी उपनिषदांचा आधार घेतला नाही, असं नाही. वैष्णव आचार्य सुद्धा उपनिषदांच्या साहाय्याने पण सिद्ध करतात की नाही, तो साकार आहे. ज्याला तुम्ही निर्विकार म्हणता त्याच्यापेक्षा पण श्रेष्ठ एक साकार त्याचं स्वरूप आहे, आणि ते साकार स्वरूप विठ्ठल रामकृष्ण आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो. तर प्रभुपादांच्या आजच्या याच्यामध्ये आपण काय बघितलं की अव्यक्त व्यक्ती झाला हे म्हणणारे लोक अबुद्धीचे आहेत, त्यांना माझं श्रेष्ठ अस्तित्व समजत नाही, जे की सर्वोत्तम आणि अविनाशी आहे. स्वतः कृष्ण साकार रूपात बोलतात तरी पण मायावादी लोक म्हणतात की नाही, तो निराकार आहे. मग त्यांना एवढं वेदांचा अभ्यास करून काय येत नाही? कारण भक्तीशिवाय किती जरी अभ्यास करून काही फायदा नाही. त्याच्यासाठी आपण दक्षिण भारतातल्या ब्राह्मणाचं उदाहरण बघितलं.
परम सत्याचे पण 3 स्तर आहेत. निर्विशेष ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. निर्विशेष ब्रह्माला आपण मान्य करतो, पण ते त्याच्या पलीकडे काही मान्यच करत नाही. त्यांचं म्हणणं आहे की कृष्ण एक अं, अं, कृष्ण एक मोठी व्यक्ती होती. याच्यापेक्षा त्या कृष्णाला असं काही विशेष ते लोक मान्य करत नाही. आदी शंकराचार्यांनी जरी सांगितले की भज गोविंदम त्याला पण मान्य करत नाही. परत ब्रह्माजीचे 2 संदर्भ आहेत का असं होतं? कारण भगवंतांची आणि वैष्णवांची कृपा नाही म्हणून त्यांना समजत नाही. त्यासाठी सर्वात महत्वाचं आहे भक्ती आणि जप केला पाहिजे. त्यांच्यासाठी सगळंच काही माया आहे. लीला पण माया, रूप पण माया, म्हणून त्यांना मायावादी म्हणतात. देवतांना रूप आहे, देवतांचे ग्रह आहेत, मग भगवंतांना रूप आणि भगवंतांचं अस्तित्व का नसणार? अं, आणि अद्वैतवाद्यांचे शेवटचं आपण बघितलं की मत हे वस्तुस्थितीला धरून नाही, कारण एवढे मोठे संदर्भ आपल्याला त्याच्या विरुद्ध मिळत आहेत. आणि ब्रह्मामध्ये काहीच निर्गुण निराकार आहे याला पण मान्य करू शकत नाही, कारण उपनिषद सांगतात की त्या ब्रह्मामध्ये आनंद आहे, विज्ञान आहे, त्याच्यामध्ये पण विकार होतो. याचा अर्थ त्याचा पण साकार स्वरूप आहे. या चर्चेमध्ये कुणाला काही प्रश्न आहे? मायावाद, निराकारवाद, साकारवाद, अद्वैतवाद, काय तुमचं म्हणणं आहे मायावाद बरोबर आहे? कोणत्या तरी एका साईडला असली पाहिजे, कमीत कमी मायावादी तरी व्हा. हो किंवा नाही काहीतरी सांगा. हा हा त्या संदर्भात त्याला पण वापरू शकतो की बाबा परम सत्य आनंदाने भरले आणि त्याच्यामध्ये आनंदाचे तरंग उठतात, पण हे त्यांना मान्य नाही होणार, कारण ते परम सत्याला निर्विकार म्हणतात. विठ्ठल हा आनंदाचा डोह आहे ऍक्च्युली, म्हणजे माझ्या अंडरस्टँडिंग नुसार. त्यांची लीलाच त्यांनी भक्तांची देवाणघेवाण ही आनंदाची तरंग आहेत, पण हे त्यांना त्यांना मान्य नाही. पण मला अरे हो किंवा नाही एवढे तरी सांगा की बा मायावाद चुकीचा आहे, हे तुम्हाला पटलं की नाही पटलं? सावंत सरांचं काय म्हणणं वेगळं आहे की? अरे तुम्ही प्रश्न पण ऐकलेला आहे. अहो आपल्या पूर्ण ग्रुपमध्ये तुम्हीच नेहमी उपस्थित असणारी पुरुष मंडळी, तुम्ही पुरुषांचं प्रश्न हा आहे मायावाद चुकीचं हे तुम्हाला मान्य आहे की नाही? ठीक आहे. कशामुळे आपण बोलतो म्हणून नाही, आजच्या संदर्भातून हा. तर फक्त 5 मिनिटं बघूया की इतर आचार्यांनी याच्यावरती काय सांगितलं. अं, तेच आचार्यांनी विष्णू ठाकूर म्हणतात की त्यांना पण वेद वाचून पण समजत नाही, कारण भक्ती नाहीये. त्याच्यासाठी ते ब्रह्माजीचा संदर्भ त्या विष्णू ठाकूरांनी पण तोच दिलाय. भगवंत म्हणतात की माझे भक्त सोडून सगळे मूर्खच आहेत, त्यांना माझ्याबद्दल ज्ञान नाहीये. अ, या भावनेने ते हा श्लोक बोलतात की देवतांचे उपासक पण मूर्ख आहेत आणि मायावादी पण मूर्ख आहेत. खरी बुद्धिमान हे भक्तच आहेत. असं भगवंतांचं म्हणणं आहे. आणि या मायावादी लोकांच्या तुम्हाला मी म्हणलं ना, भाव या शब्दाचा अर्थ अस्तित्व होतं. मेदिनीमध्ये भाव या शब्दाचे इतर अर्थ पण दिलेत. अं, नंतर बलदेव विद्याभूषण काय म्हणतात, मायावादी लोक काय म्हणतात की मी देवकीला भौतिक शरीरातून प्राप्त झालो वसुदेवाच्या सात्विक कर्माने. परंतु या लोकांना मूर्खांना हे कळत नाही की माझं अस्तित्व हे नित्य आहे आणि तुलनेच्या पलीकडे आहे. त्यांना असं का समजत नाही? कारण वैष्णवांचं संघ नाहीये म्हणून. शेवटी सगळं वैष्णवांच्या संघाकडेच येऊन जातं. पुढे पण ही चर्चा येणार आहे. तर ठीक आहे, हे वैष्णव आचार्यांनी सांगितले, आपण याच्यावरती विस्तारित चर्चा केली. तर मला वाटतं तुम्ही हा क्लास म्हणा किंवा हा श्लोक किंवा इतर तर कुठे तुम्हाला भेटेल की नाही माहित नाही, थोडंसं चांगलं श्रवण करावं, विचार करावा, आणि काही प्रश्न असतील तर आपण चर्चा करू शकतो, कारण ही खूप महत्वाची मूलभूत संकल्पना आहे. तर कोणाचा काही प्रश्न आहे? ठीक आहे, तुमचा प्रश्न आहे तर आपण इथे थांबूया. भरपूर वेळ झाला. डावरे माताजी आज ठीक होतं का जास्त किचकट होता? मायावाद समजला की नाही? तर एकदा काहीतरी प्रभुपादांचे शिष्य होते, तर त्यांना कोणतरी असं कुठून तरी मायावादाचं पुस्तक भेटलं वाटतं, काहीतरी मायावादाबद्दल ते वाचत होते. तर ते प्रभुपादांकडे गेले आणि बोलले, प्रभुपाद हे मायावाद किती किचकट आहे, काही समजत नाही. एकदा म्हणतात अव्यक्त, एकदा म्हणतात व्यक्त आहे, नाहीये, निराकार, निर्गुण. तर प्रभुपाद बोलले
किंवा मायावाद किचकट नाही, मायावाद बोगस आहे, तुला कधी समजणार नाही. आणि मायावादी समजा एखादा त्यांचा व्यक्ती असेल जो क्लास देत असेल ना, त्यांना जर असे काही प्रश्न विचारला किचकट, तर ते काय म्हणतात, की शब्दच सगळा भ्रम निर्माण करतो. तुम्ही जो शब्द मला प्रश्नामध्ये वापरले हाच भ्रम आहे. जेव्हा तुम्ही या शब्दरूपी भ्रमाच्या पलीकडे जाल, तेव्हा तुम्हाला तो अव्यक्त समजेल. असे एकदम किचकट खूप फिरवा-फिरवीचे ते संकल्पना असतात त्यांच्या. तर ठीक आहे, तुम्ही वेळ मिळेल त्याचं श्रवण करा, याच्यावर विचार करा. काही तुम्हाला प्रश्न येऊ शकतात का? किंवा अद्वैतवादी काय म्हणतात? म्हणजे आपल्याला पण त्याच्यावर समजेल, की त्याचं उत्तर आहे आपल्या वैष्णव आचार्यांकडे काय दिलंय. म्हणजे आपली अंडरस्टँडिंग आणखीन वाढेल. तर आपण इथे थांबूया. पुढच्या शनिवारी समोर चर्चा. पुढच्या शनिवारी अं, आज जे आपण बघितलं एका एका ओळीमध्ये कुणालाही सांगायचं आहे हा. थोडी तयारी करा. एकदम सिंपल आहे. तुम्ही थोडीशी एफर्ट टाका. उद्या तर रविवार आहे. पुढच्या शनिवारी सांगाल तुम्ही सारांश? सिंपल आहे. आजचा क्लास आहे तो सुरुवातीचे 10-20 मिनिटं एक दोनदा ऐकून भाषांतर वाचायचे आणि प्रयत्न करायचा झालं. आपल्याला काही परफेक्ट नाही पाहिजे. तुम्हाला मी किती वेळेस बोललो मला हे सगळं समजायला 10 वर्ष लागली. मी आश्रमात नवीन होतो तेव्हा मला थोडी अभ्यासाची आवड होती म्हणून मी विचारायचो वरिष्ठांना काही काही, की अरे हे ज्ञानयोग काय आहे, अष्टांग योग काय आहे, कर्म काय, सगळं सारखंच वाटतं, समजत नाही, कुणाची प्रगती कशी होते. तर मला बऱ्याचशा लोकांनी अशी उत्तरं दिली, की अरे हे काही वाचत बसू नको, सेवा कर, सगळं काही आपोआप समजेल. ते बरोबरच होतं म्हणा, सेवा महत्वाची आहे. पण जे माझ्या मनाची जी स्थिती व्हायची, की बाबा हे काय आहे सगळं, नेमकं याचा मागे काय अर्थ आहे. जेव्हा मला मग बलराम शक्ती प्रभूंचे क्लासेस समजले तेव्हा हे सगळे संशय दूर झाले. मग खूप बरं वाटलं, की बाबा मनावरचं ओझं गेल्यासारखं. म्हणून मी तुम्हाला जास्त डिटेलमध्ये सांगतो. नाहीतर सिंपल सिंपल सांगून आपण समोर जाऊ शकतो. पण तुम्हाला मग 5-10 वर्षांनी सगळं सारखंच वाटेल. सगळे जपा करतात म्हणून आपण पण जपा करायचा असं नको व्हायला. म्हणून थोडंसं डिटेल घेतो. मला वेळ लागला, तुम्ही तुम्ही तर खूप लवकर लवकर शिकून घेताय. एकदम इंटेलिजंट लोक आहात. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. आपण इथे थांबूया.